पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा सेविकांचे 10,000 तब्बल 9,000 मानधन कापल्याची तक्रार. मढाखेड आरोग्य केंद्रातील प्रकार. अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आशा सेविकांचा आरोप. अधिकाऱ्याकडून होत असलेला त्रास सांगताना महिलांना अश्रू अनावर. आरोग्य यंत्रणेचा एक भाग म्हणून आशा सेविका शासनाच्या विविध योजना आणि अभियानामध्ये सहभागी होत असतात. त्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून 10,000 रुपये मानधन आणि केंद्र सरकारकडून इतर कामाचा मोबदला म्हणून विविध भत्ते देखील अदा केले जातात. मात्र बुलढाण्याच्या मढाखेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या 4 आशा सेविकांचे त्यांचे हक्काचे राज्य शासनाकडून मिळत असलेले 10,000 रुपयांच्या मानधनापैकी तब्बल 8 ते 9,000 रुपये कपात केल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देखील दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेला त्रास सांगताना आशा सेविकांना अश्रू अनावर झाले आहेत. झालेल्या तक्रारीवरून चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे. तिन्ही ज्या बाया आहेत त्यांचे पगार कापण्यात आले ते तिन्ही एका समाजाचेच काढण्यात आले आणि THO मॅडम यमो सर आम्हाला म्हणतात की बा तुमच्या जातीच्याच बाया अशी हलकट नोकरी करू शकतात. आशेची नाही तर मी THO पदावर बसलेली आहे. आशेची ही नोकरी हलकट आहे का? आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सेवा देत आहे. ते आमच्या नोकरीला हलकट समजतात. आमच्या पदानुसार आम्हाला नोकरी मिळणारच आहे ना. आणि पेमेंटशिपमध्ये पूर्ण त्यांनी एक म्हणजे घोर केलेला आहे. हे 0-0 टाकलेले आहेत कामाला असून सुद्धा. माझं रेकॉर्ड PSC ला जमा झालेला आहे. सावरगाव येथील रहिवासी, माझे PSC मढाखेड, उपकेंद्र सावरगावच आहे. माझे पैसे 10,000 मधले मला फक्त 2,850 रुपये मिळालेले आहे. त्यासाठी मी DHO साहेबांना काम करत आहे PSC मढाखेडला आणि बेनवरचे रहिवासी आहे. माझा इथे वाढीव मानधन जे आहे ते माझे 9,000 कापण्यात आलेले आहे आणि त्याचं व्यवस्थित कारण ते सांगत नाही आहे. ते आम्हाला इथं मुख्यालय राहत नाही आहे याचं कारण सांगायचं आहे. मग आम्ही काम करून सुद्धा जर आमचे पैसे देत नाही तर मग काय करायचं? अधिकाऱ्यांकडून काही बोलका किंवा मग अपमानास्पद वागणूक असले तुम्ही सांगता? मीटिंग मध्ये आम्हाला हलकट सारखे बोलतात. आमच्या घरच्यांनी कधी म्हटलं त्यांना पैसे यायचं तर त्यांना सुद्धा बोलतात तुझ्या नवऱ्याचं काय काम होतं म्हणून. आम्हाला खरं वाटत नाही की आम्हाला कशासाठी काम करायचे. कोण अपमानास्पद बोलतात? मॅडम बोलल्या होत्या आम्हाला मीटिंग मध्ये. कोण मॅडम? उज्ज्वला पाटील मॅडम.